Hello friends, good morning, namaskar. Let us start with next AV, AV number 5. Same topic. Topic is figures of speech. Actually, we have completed 12 figures of speech up to AV number 5. 1, 2, 3, 4, 5. AV number 4. Now let us start with AV number 5, part number 5, paradox. Now paradox and antithesis, these are quite similar, but there is basic difference between paradox and antithesis. In paradox, the statement is self-contradictory. That means it is not true in reality, but it may seem that it may be true. In antithesis, statement are totally, completely contradictory or completely opposite. But in paradox, statement are self-contradictory. That means it seems that it may be possible, it may not be possible. That means it is unreal. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा फरक हा आहे की अँटिथेसिस हा जो अलंकार आहे, या अलंकारामध्ये दोन अपोजिट गोष्टी ज्या आहेत त्या एकत्र येतात की ज्या पूर्णतः सत्य असतात. आपण म्हटलं होतं परवाला की युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. हे उदाहरण आपण बघितलं होतं. युनायटेड, डिव्हायडेड, स्टँड, फॉल. द ओपन विंडो शट विथ अ बँग. ओपन, शट हे अगदी एकदम पूर्णतः अपोजिट आहेत की जे आपल्याला स्ट्रायकिंग कॉन्ट्रास्ट आहे त्या ठिकाणी की इट इज रिमार्केबल और इट फील्स इट मे बी ट्रू. बट इन paradox a statement we feel that it is contradictory, self contradiction is there. म्हणजे त्या ठिकाणी मुळातच ते स्टेटमेंट जे आहे ते कॉन्ट्राडिक्टरी वाटतं आपल्याला. त्याच्यात दिलेला असतो, तो विरोधाभास दिलेला असतो, पण तो प्रत्यक्षात असेल असं नाही आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी पॅराडॉक्सिकल स्टेटमेंट जे असतात ते थोडेसे काहीसे आपल्याला अँटिथेटिकल स्टेटमेंटसारखे वाटतील. पण पॅराडॉक्स जो असतो त्याच्यामध्ये स्टेटमेंट हे सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी असतं. मुळातच ते दिलेलं असतं, ते सत्य असेल असं नाही. तर बघूया आपण ह्या ठिकाणी वेन इन अ सेंटेन्स सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स आर मेड, इट इज द यूज ऑफ पॅराडॉक्स. इट सीम्स टू कॉन्ट्राडिक्ट इट सेल्फ बट विच इज अनरियल ऑर नॉट ट्रू इन ॲक्च्युअलिटी. इन ॲक्च्युअलिटी इट इज नॉट ट्रू. फॉर एक्झाम्पल, आपण जर म्हटलं सेव्ह मनी बाय स्पेंडिंग इट, हे उदाहरण घेऊया. सेव्ह मनी बाय स्पेंडिंग इट. आता पैसे वाचवा, खर्च करून पैसे वाचवा. खर्च करून पैसा वाचेल का? म्हणजे हे मुळातच वाक्य त्या ठिकाणी कॉन्ट्राडिक्टरी वाटतं. सेल्फ कॉन्ट्राडिक्शन्स आहे. कॉन्ट्राडिक्शन्स अर्थ तो विरोधाभास त्या ठिकाणी जो आहे. म्हणजे हे सेव्ह मनी बाय स्पेंडिंग इट, जर तुम्ही पैसा जर वाचवलाच नाही तर तो कसा वाचेल? स्पेंडिंग करून पैसा वाचेल का? तर नाही. सेव्ह आणि स्पेंडिंग हे अपोजिट आहेत आणि ते पॅराडॉक्स उदाहरण आहे. जर दिलेल्या वाक्यात विरोधाभास दिलेला असेल तर तिथे पॅराडॉक्स असतो. द स्विफ्टेस्ट ट्रॅव्हलर इज ही दॅट गोज अ फूट. आता स्विफ्टेस्टचा अर्थ आहे जलद गतीने चालणारा. त्याला म्हटलं आहे स्विफ्टेस्ट. द स्विफ्टेस्ट ट्रॅव्हलर इज ही दॅट गोज अ फूट. जो पायी चालतो आहे तो सगळ्यात जलद गतीने पोहोचणारा प्रवासी आहे. आता पायी चालणारा प्रवासी हा जलद गतीने पोहोचेल का? सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी आहे वाक्य, म्हणजे हे उदाहरण आहे पॅराडॉक्सचं. हर क्वेश्चन्स फाउंड देअर ओन आन्सर. तिच्या प्रश्नांना तिने स्वतःच उत्तर शोधलं. म्हणजे तिच्या प्रश्नांना तिने स्वतःच उत्तर शोधलं की हा पॅराडॉक्सिकल आहे. मग प्रश्न कशाला विचारलास तू? तुला जर उत्तर माहिती आहे तर ते तुझ्याकडेच ठेव. हर क्वेश्चन्स फाउंड देअर ओन आन्सर. मी हे वाक्य जे आहे इथे दिलेलं आहे ते वाक्य मी या पद्धतीने सांगितलं होतं. मला आठवतं मी ज्यावेळेला ते वर्गात शिकवलं त्यावेळेला मी असं म्हटलं होतं, ही इज द बेस्ट टीचर हू टीचेस नथिंग. ही इज द बेस्ट टीचर हू टीचेस नथिंग. तो अतिशय चांगला शिक्षक आहे की जो काहीही शिकवत नाही. काहीही शिकवत नसेल तर तो चांगला शिक्षक कसा असेल? किंवा मी तुम्हाला म्हटलं होतं, इंडिया इज अ पुअर कंट्री ऑफ रिच पीपल. भारत हा गरीब लोकांचा, इंडिया इज अ पुअर कंट्री ऑफ रिच पीपल. भारत हा गरीब देश की ज्यात श्रीमंत लोक राहतात, किंवा भारत हा श्रीमंत लोकांचा गरीब देश आहे. इंडिया इज अ रिच कंट्री ऑफ पुअर पीपल. म्हणजे सेल्फ कॉन्ट्राडिक्शन त्या ठिकाणी असतं. आपण म्हणतो दिस इज अन ओपन सिक्रेट. ओपन सिक्रेट कधी असतं का? ओपन सिक्रेट, सिक्रेट कधीही ओपन नसतं. ओपन सिक्रेट हे उदाहरण आहे पॅराडॉक्सिकल स्टेटमेंट. कॉम्प्लिकेटेड सिम्प्लिसिटी. आता कॉम्प्लिकेटेड असेल तर सिम्पल कसं असणार आहे?
कॉम्प्लिकेटेड सिम्प्लिसिटी हे सुद्धा उदाहरण जे आहे ते आहे पॅराडॉक्सिकल स्टेटमेंट. त्यानंतर दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंड. दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंड. ही जी सुरुवात आहे याच ठिकाणी अंत आहे. सुरुवातीलाच अंत आहे म्हणजे हे सुद्धा सेल्फ कॉन्ट्रडिक्शन त्या ठिकाणी असतं. याला म्हणतात पॅराडॉक्स. म्हणजे एक प्रकारे हा सुद्धा एक विरोधाभास अलंकार असतो. पण अँटिथेसिसमध्ये जो आहे, अँटिथेसिसचा कॉन्ट्रास्ट जो आहे, अँटिथेसिसमध्ये अपोजिट वाक्य हे पटणारे असतात. इथे मात्र पॅराडॉक्समध्ये वाक्य हे सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी असतात, ते पटतील असे नाही. तर ते अनरियल वाटतं काही वेळेला. ते इट सीम्स ॲब्सर्ड, की जे ॲब्सर्डिटी आहे ज्याच्यात ते तथ्य वाटत नाही आहे आपल्याला. जरी आंधळी मी तुला पाहते. बघा आता आंधळी असून कसं बघणार आहे ती. जर आंधळी आहे ते बघू शकत नाही आहे. पण जरी आंधळी मी तुला पाहते हे मराठीतलं उदाहरण या ठिकाणी आलेलं आहे. तर हे उदाहरण आहे पॅराडॉक्स या अलंकाराचं. पुढे आपण जाऊया. युफिमिझम हा अलंकार आपण बघूया. युफिमिझम मीन्स व्हॉट? Euphemism, when in a sentence a harsh thing is expressed in a mild way, it is the use of euphemism. जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये एखादी जी कटू गोष्ट असते, एखादी कटू अशी सत्य असतं, ते कटू सत्य ज्या वेळेला शांतपणे मांडलं जातं किंवा सौम्य पद्धतीने मांडलं जातं तेव्हा त्याला युफिमिझम असं म्हणतात. म्हणजे एखादी वेदना जी असेल ती वेदना खूप मोठी आहे, पण त्या वेदनेला कमी तिची तीव्रता करायची असेल तर त्या ठिकाणी युफिमिझम हा अलंकार वापरतात. युफिमिझम म्हणजे जर दिलेल्या वाक्यात अप्रिय अशुभ गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्षरित्या सौम्य शब्दात सांगितली असेल तर त्याला युफिमिझम असं म्हणतात. युफिमिझम म्हणजे काय तर हार्श रियालिटी इज एक्सप्रेस बाय युझिंग द सॉफ्ट वर्ड्स, माइल्ड वर्ड्स. म्हणजे इट इज द पोलाइट वे ऑफ एक्सप्रेशन, माइल्ड फ्रेजेस विच सबस्टिट्यूट अनप्लीझंट ways of saying something sad or uncomfortable to soften difficult. एखादी अवघड गोष्ट त्या ठिकाणी सॉफ्ट पद्धतीने सांगायची. म्हणजे अप्रिय गोष्ट आहे पण ती सौम्य शब्दात मांडायची आहे. अशुभ गोष्ट आहे पण ती त्या ठिकाणी सोप्या शब्दात मांडायची, साध्या शब्दात. म्हणजे त्या ठिकाणी ते लागलं नाही पाहिजे. युफिमिझम हा असा अलंकार असतो की ज्याच्यामध्ये अवघड गोष्ट सोप्या शब्दात मांडली जाते. आता असं नाही म्हणतात ही इज डेड, तो मेला. डेड म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी काय ही इज नो मोर. काय वापरलं त्या ठिकाणी डेडच्या ऐवजी वापरलं ही इज नो मोर. ह्या ठिकाणी युफिमिझम वापरलेलं आहे. म्हणजे एखादी तीव्र संकल्पना सौम्य शब्दात वापरणं त्याला म्हणतात त्या ठिकाणी. किंवा आपण म्हणतो ही इज पास अवे, ते निघून गेले आपल्यातून. ही इज पास अवे इन्स्टेड ऑफ डाईड. म्हणजे मरण असं म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी ही इज पास अवे या पद्धतीने त्या ठिकाणी वापरतात. ही सोल डिपार्टेड असं पण म्हणतात. ही सोल डिपार्टेड, त्यांचा आत्मा जो आहे तो त्या ठिकाणी डिपार्ट झालेला आहे. तर वेन आय एम गॉन अवे, आता हे काही विशेष नाही, हे जाऊ द्या. तो सध्या सरकारचा पाहुणचार घेत आहे. म्हणजे काय सरकारचा पाहुणचार घेत आहे म्हणजे काय तर तो कैदेमध्ये आहे असे त्याचा अर्थ होतो. तो कैदेमध्ये आहे, त्याला अरेस्ट झालेली आहे. म्हणजे अरेस्टच्या ऐवजी का वापरतो सरकार, बाबा तो सरकारी पाहुणा आहे असं आपण म्हणतो ना. सरकारचा जावई आहे म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट जो आहे त्याला म्हणतात सरकारचा जावई आहे. म्हणजे एखादी सत्य जे आहे ते सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्ष पद्धतीने सांगायचं आहे. आता आपण जर एखाद्याला म्हटलं इन्स्टेड ऑफ गार्बेज मॅन, हा कचरा वेचणारा माणूस आहे. इन्स्टेड ऑफ गार्बेज मॅन वी यूज सॅनिटेशन इंजिनियर. त्याला काय वापरायचे ही इज अ सॅनिटेशन इंजिनियर. तो कसा आहे तर तो स्वच्छता पाळणारा इंजिनियर आहे. इंजिनियर सॅनिटेशन इंजिनियर आहे. गार्बेज मॅनच्या ऐवजी सॅनिटेशन इंजिनियर आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी युफिमिझम हा अलंकार जो आहे तो येत असतो. तर सौम्य शब्दामध्ये कटू सत्य मांडायचं असतं त्याला म्हणतात युफिमिझम. पुढे आपण जाऊया. नेक्स्ट सिनेक्डॉकी जो आहे तर सिनेक्डॉकीचा when in a sentence a part is used to designate the whole or vice versa, it is the use of synecdoche. जर दिलेल्या वाक्यात एखाद्या भागावरनं पूर्ण वस्तूची, व्यक्तीची, ठिकाणाची कल्पना येत असेल तर त्याला सिनेक्डॉकी असं म्हणतात. सिनेक्डॉकी. आता सिनेक्डॉकी जो आहे याला मराठीमध्ये लक्षणा अलंकार सुद्धा म्हणतात. आता काही ठिकाणी ते थोडंसं कन्फ्युजिंग आहे म्हणून मी तुम्हाला सांगणार नाही. पण एखाद्या भागावरनं एखाद्या वस्तूला डेझिग्नेट केलं जातं किंवा एखादा पार्ट पूर्ण वस्तू दाखवतोय. when in a sentence a part is used to designate the whole or vice versa, किंवा त्याच्या उलट एखाद्या वस्तूवरनं एखादा पार्ट दाखवला जातो किंवा पार्टवरनं एखादी वस्तू दाखवली जाते. इट इज द यूज ऑफ सिनेक्डॉकी. जर दिलेल्या वाक्यात एखाद्या भागावरनं पूर्ण वस्तूची, व्यक्तीची,
ठिकाणाची कल्पना येत असेल तर त्या ठिकाणी सिनॅक्डॉकी हा अलंकार असतो. तर या ठिकाणी आहे मोर हँड्स शुड बी एम्प्लॉईड. या ठिकाणी मोर हँड्स शुड बी एम्प्लॉईड, अजून हात कामाला लागले पाहिजे. आता हात म्हणजे काय, या ठिकाणी हँड काय दाखवतो, मोर हँड्स, अजून हातांना काम पाहिजे. अजून हातांना काम पाहिजे म्हणजे काय, तर या ठिकाणी माणसांना काम पाहिजे. म्हणजे हँड सिम्बॉलाइज द पर्सन. त्या ठिकाणी हाताने काय दाखवलंय, तर एक व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी हात दाखवलेला आहे. म्हणजे एक पार्ट जो आहे तो पूर्ण व्यक्ती दाखवतोय. गिव्ह अस आवर डेली ब्रेड, आम्हाला रोजचं त्या ठिकाणी डेली ब्रेड द्या. आता डेली ब्रेड म्हणजे काय, तर रोजचं जीवन जे आहे, डेली लाईफ. गिव्ह अस आवर डेली ब्रेड म्हणजेच काय, तर आम्हाला रोजचं अन्न द्या, रोजचं आमचं चरितार्थ भागला पाहिजे या ठिकाणी, असा त्याचा अर्थ होतो. गिव्ह अस आवर डेली ब्रेड. डेली ब्रेड स्टँड्स फॉर डेली वेजेस किंवा डेली मनी म्हणा आपण, डेली लिव्हिंग्ज म्हणा आपण. 60 पावसाळे पाहिलेला माणूस आहे तो. आता 60 पावसाळे म्हणजे काय, तर याच्यावरनं काय तर पूर्ण लाईफ जे आहे ना हे दाखवलेलं आहे, होल लाईफ ऑफ द पर्सन. अनेक पावसाळे पाहिले असं त्याचं आपण म्हणतो ना, अनेक पावसाळे पाहिले आम्ही, म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी जो अनुभव आहे, एक्सपिरियन्स जो आहे तो त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. तर असे उदाहरण त्या ठिकाणी आहे. सिनॅक्डॉकीचे उदाहरण आपण त्या ठिकाणी असं सांगू शकतो. द कॅप्टन कमांड्स 100 सेल्स. कॅप्टनने त्या ठिकाणी 100 सेल्सची ऑर्डर दिली. आता सेल्सचं म्हणजे काय, ते शीड आहे. शीड म्हणजे काय, तर शिप. बिंग द थिंग ऑफ विच सेल इज अ पार्ट, म्हणजे सेल स्टँड्स फॉर शिप. चेक आउट ऑफ माय न्यू व्हील्स, असा एक वाक्य आहे. चेक आउट ऑफ माय न्यू व्हील्स, त्या ठिकाणी माझे नवीन चाक चेक कर. नवीन चाक चेक कर म्हणजे काय, तर नवीन कार जी आहे, न्यू व्हील स्टँड्स फॉर कार, तर त्या ठिकाणी कार हा त्या ठिकाणी अपेक्षित आहे. तर या पद्धतीने सिनॅक्डॉकी म्हणजे काय, तर एक पार्ट ज्या वेळेला पूर्ण वस्तू दाखवतो तेव्हा त्याला सिनॅक्डॉकी किंवा लक्षणा असं म्हणतात. पुढचा अलंकार जो आहे तो बघूया आपण. ॲपॅस्ट्रॉपी. ॲपॅस्ट्रॉपी, when in a sentence a direct address is made to the dead non-living object, plant, animals, birds, absent person, god, etc., it is the use of apostrophe. when in a sentence, जर दिलेल्या वाक्यात एखाद्या निर्जीव वस्तूला, मृत व्यक्तीला, वनस्पतींना, मानवेतर प्राण्यांना, पक्ष्यांना, अनुपस्थित व्यक्तीला, देवाला उद्देशून विचार मांडलेले असतात तर त्याला ॲपॅस्ट्रॉफी म्हणजे संबोधनं त्याला आपण म्हणतो. ॲपॅस्ट्रॉफी करणं म्हणजे काय, संबोधनं. तर ओ मून गिव मी मूनलाईट, बघा आता ह्या चंद्राला त्या ठिकाणी संबोधलेलं आहे. ओ मून गिव मी माय मूनलाईट, तर गिव मी मूनलाईट, मला चंद्रप्रकाश दे. ओ गॉड सेव्ह मी, ए देवा वाचव मला. एक ज्याला आपण ॲड्रेस करणं म्हणतो. वेन इन अ सेंटेन्स ॲपॅस्ट्रॉफी इज अन एक्सक्लेमेटरी फिगर्स ऑफ स्पीच. It occurs when a speaker breaks off from addressing the audience and directs speech to a third party or some other individual sometimes absent from the scene. त्या ठिकाणी नसलेल्या व्यक्तीला सुद्धा त्या ठिकाणी संबोधलं जातं. ओ मून गिव मी मूनलाईट, तो चंद्र कुठे आहे त्याला संबोधलेलं आहे. ओ गॉड सेव्ह मी, त्या ठिकाणी ओ रोज हाऊ स्वीट यू स्मेल, हाऊ ब्राईट यू लुक. ए गुलाब किती छान आहेस तू, किती सुंदर आहेस ती. कार प्लीज गेट मी टू वर्क टुडे, ए कार तू मला आज कामाला घेऊन चल. ॲपॅस्ट्रॉफी संबोधनं म्हणजे निर्जीव वस्तूला पण त्या ठिकाणी संबोधलं जातं, मृत व्यक्तीला संबोधलं जातं की जी व्यक्ती त्या ठिकाणी नसेल. ओ ट्रीज हाऊ मॅजेस्टिक यू आर ॲज यू थ्रो डाऊन युअर गोल्डन लिव्ज. ए झाडांनो तुम्ही किती छान आहात की तुम्ही ते छान गोल्डन पानं आम्हाला देत असतात. फीट डोंट फेल मी नाऊ, प्लीज पायांनो आता तरी मला त्रास देऊ नका. म्हणजे संबोधनं जे आहे, ॲपॅस्ट्रॉफी म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीला संबोधलं जातं, एखाद्या ऑडियन्सला संबोधतात, निर्जीव वस्तूला संबोधतात. ने मजशी ने परत मातृभूमीला सागरा प्रांत तळमळला, तर हे मातृभूमीला उद्देशून त्या ठिकाणी हे वापरलेलं आहे. अशा पद्धतीने ॲपॅस्ट्रॉफी जी ही आहे, तर या आपण एवीमध्ये 3 अलंकार बघितले. पहिला बघितला युफिमिझम, नंतर बघितला सिनॅक्डॉकी, नंतर बघितला ॲपॅस्ट्रॉफी. तर या पद्धतीने ही एवी जी आहे ती आपण पूर्ण केली. पुढच्या एवीमध्ये पुढचे 3 अलंकार जे आहे ते आपण बघणार आहोत. तर इथे आपण थांबूया.